नमस्कार. तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये 1 वाटी पोहे टाकून असा कोणता पदार्थ बनवणार आहे, हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या ठिकाणी बघा मी एका भांड्यामध्ये 1 ते दीड ग्लास एवढं पाणी गरम करायसाठी ठेवलेलं आहे किंवा छान असं उकळून घेतलेलं आहे. त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला घरातील रेग्युलर वाटीने 1 वाटी एवढे पोहे टाकून घ्यायचे आहेत. रोज आपण कांदा पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो, तेच पोहे या ठिकाणी मी वापरलेले आहेत. पाण्याला छान उकळी आलेली आहे. त्यामध्ये मी 1 वाटी पोहे टाकून घेतलेले आहे. पोहे आपल्याला पाण्यामध्ये छान मिक्स करायचे आहेत आणि लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आहे. पोहे पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ गॅसची फ्लेम चालू ठेवायची नाही आहे. लगेचच एखाद्या मिनिटामध्ये मी या ठिकाणी बघा गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे. त्यानंतर हे पोहे आपल्याला एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायचे आहे. पोह्यांमधील संपूर्ण पाणी निथळल्यानंतर आणि पोहे हलकेसे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे काढून घ्यायचे आहेत. सोबतच यामध्ये आपल्याला दीड वाटी एवढा बारीक रवा किंवा जाड रव्याचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर करून घेऊ शकता. तर मी दीड वाटी एवढा रवा यामध्ये टाकून घेतलेला आहे. ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने आपल्याला या ठिकाणी रव्याचा वापर करायचा आहे. त्यानंतर अर्धी वाटी दही आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तर हे दही बघा छान असं फ्रेश आणि गोड होतं, त्यामुळे मी पाऊण वाटी एवढं दही यामध्ये टाकून घेतलेलं आहे. दही किती आंबट आहे किंवा किती गोड आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी दह्याची क्वांटिटी कमी जास्त करून घेऊ शकता. सोबतच 1 वाटी एवढं पाणीसुद्धा मी यामध्ये टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला छान बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. याची आपल्याला एक पेस्टच बनवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता छान याची पेस्ट तयार झालेली आहे. पण तरीसुद्धा यामध्ये पोह्याचे थोडेसे कण असल्यामुळे यामध्ये मी आणखी 1 वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला परत हे मिक्सरला छान याची पेस्ट किंवा छान याचं डोश्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा मी परत 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सगळी पेस्ट छान या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्सरला छान अगदी बारीक असं फिरून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इडली किंवा डोस्याचं ज्या पद्धतीचं बॅटर असते किंवा ज्या कन्सिस्टन्सीचं बॅटर असते तसंच हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे. तर बघा मस्त छान असं स्मूथ असं हे बॅटर मी बनवून तयार केलेलं आहे. सगळं बॅटर आपल्याला एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते. याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला या ठिकाणी हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाणसुद्धा थोडंफार कमी जास्त लागू शकते. या ठिकाणी मला 2 वाटी एवढं पाणी लागलेलं आहे. तर यामध्ये आता आपण काही बेसिक अशा भाज्या टाकून घेऊया. तर तुमच्याकडे घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता. तर मी बघा कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची, कोथिंबीर टाकून घेतलेले आहे. तर आवडीनुसार यामध्ये भाज्या टाकून घेऊ शकता. ज्या कोणत्या भाज्या आपण या बॅटरमध्ये टाकून घेणार आहे त्या भाज्या आपल्याला अगदी बारीक अशा कट करायच्या आहेत. बघा घेतलेल्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मी या बॅटरमध्ये छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघा अर्धा चमचा एवढा यामध्ये खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आज आपण अगदी इन्स्टंट असा रवा आणि पोह्यांपासून उत्तप्पा बनवून तयार करणार आहे. तर या ठिकाणी बघा सोडा घालणे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही यामध्ये सोडा स्किप करू शकता. पण बघा मी अगदी अर्धा चमचा एवढा सोडा घालून घेतलेला आहे. तर हा सोडा आपल्याला छान असा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी परत एकदा बघू शकता. तर याच कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. यापेक्षा पातळ किंवा यापेक्षा घट्ट हे बॅटर ठेवायचं नाही आहे. तर बघा या ठिकाणी उत्तप्पा बनवण्यासाठी मी पॅनसुद्धा गरम करून घेतलेला आहे. पॅनला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर पॅनला आपल्याला प्रत्येक वेळी तेल लावण्याची आवश्यकता नाही आहे. पहिल्या उत्तप्प्याच्या वेळेसच आपल्याला पॅनला तेल लावायचं आहे. तर बघा मी तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर यावरती आपल्याला 2 चमचे एवढं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि आवडीनुसार याचा उत्तप्पा आपल्याला तव्यावरती स्प्रेड करून घ्यायचा आहे. तर बघा मी छान असा मध्यम जाडीचा उत्तप्पा या ठिकाणी तव्यावरती टाकून घेतलेला आहे. त्यानंतर या उत्तप्प्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एखाद मिनिट आपल्याला मध्यम आचेवरती या उत्तप्प्याची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता उत्तप्पा पूर्णपणे सुकलेला आहे. त्यानंतर आता हा उत्तप्पा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा हा आपल्याला उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान मस्त असा हा उत्तप्पा दिसत आहे. अगदी छान मस्त कलरफुल असा उत्तप्पा बनून तयार झालेला आहे आणि हा उत्तप्पा किती छान मस्त सॉफ्ट झालेला आहे हे सुद्धा तुम्हाला समजलंच असेल. तर बघा मी दोन्ही बाजूनी उत्तप्पा छान असा भाजून घेतलेला आहे. लगेचच उत्तप्पा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि सारख्याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या बॅटरचे मी उत्तप्पे तयार करून घेणार आहे. तर बघा मी आणखी तुम्हाला एक उत्तप्पा तयार करून दाखवते. तर बघा प्रत्येक वेळी आपल्याला तव्याला तेल वगैरे लावण्याची आवश्यकता नाही. फक्त मी पहिल्याच वेळी तव्याला किंवा पॅनला तेल लावून घेतलं होतं. तर सारख्याच पद्धतीने 2 चमचे एवढं बॅटर मी तव्यावरती टाकून घेतलेलं आहे आणि छान एकसारखा गोलाकार असा हा उत्तप्पा आपल्याला तव्यावरती स्प्रेड करून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेचच यावरती आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे.
या ठिकाणी बघा हा उत्तप्पा आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवत आहे। अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे, त्यामुळे मी यावरती शेंगदाण्याचं तेल टाकून घेत आहे। तुम्ही ऐवजी बटर किंवा तुपाचा सुद्धा वापर या ठिकाणी करून घेऊ शकता। उत्तप्पा थोडा वेळ मी झाकून ठेवला, लगेचच यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि हा उत्तप्पा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा उत्तप्पा छान असा भाजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता उत्तप्पा खूप छान मस्त असा भाजला जात आहे आणि उत्तप्प्याला रंग तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे आणि उत्तप्पा खूप छान मस्त कलरफुल सुद्धा दिसत आहे। यामध्ये तुम्ही आणखी गाजर वगैरे बीटरूट अशा भाज्या टाकून घेऊ शकता, शिमला मिर्च सुद्धा टाकून घेऊ शकता, त्यामुळे सुद्धा उत्तप्पा छान अतिशय पौष्टिक बनून तयार होतो। तर बघा मी आता सगळे उत्तप्पे सारख्याच पद्धतीने तयार करून घेत आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम उत्तप्पे आणि सोबतच मी शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवलेली आहे। शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी मी बऱ्याचदा तुमच्यासोबत याआधी सुद्धा शेअर केलेली आहे। जर तुम्हाला ही शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा। मी तुमच्यासोबत इन्स्टंट अशी शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी नक्की शेअर करेल। तर बघा या उत्तप्प्यासोबत खाण्यासाठी आपल्याला चटणीची सुद्धा आवश्यकता नाही, एवढे हे सॉफ्ट उत्तप्पे बनवून तयार होतात। अगदी छान मस्त सॉफ्ट राहतात, दिवसभर सुद्धा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। हा उत्तप्पा थंड झाल्यानंतर सुद्धा चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान मस्त सॉफ्ट असे हे उत्तप्पे बनवून तयार झालेले आहेत। अगदी तोंडात टाकताच विरघळतील अशा पद्धतीचे हे उत्तप्पे बनवून तयार झालेले आहेत। या उत्तप्प्याच्या बॅटरमध्ये भरपूर अशा भाज्या तुम्ही टाकून घेऊ शकता आणि सोडा जर तुम्हाला टाकायचा नसेल तर तो सुद्धा स्किप करून घेऊ शकता। त्यामुळे अतिशय हेल्दी असा हा नाश्त्याचा पर्याय आहे। मुलांच्या टिफिनला किंवा सकाळच्या नाश्त्याला झटपट असा बनवून तयार होणारा उत्तम असा पर्याय आहे। रोज रोज तेच ते कांदा पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा या पद्धतीने हा नाश्ता नक्की बनवून बघा। चला तर मग तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईक तसेच मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।